सूर्य भगवंत आपल्या रथाला देखील उत्तरायणाकडे नेतायत आणि ती तिथी म्हणजे रथसप्तमी, भानु सप्तमी. सूर्य भगवंताला आराधना केली तर इच्छा, मनोकामना, अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतात असं वर्णन आहे. ब्रह्मपुराणामध्ये तर या सूर्य भगवंताला ब्रह्मस्वरूप मानलेलं आहे. स्कंद पुराणात वर्णन आहे या सूर्य भगवंताची आराधना केली तर इच्छा, मनोकामना पूर्ण होत्या. एवढाच नाही तर आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुदृढ आयुष्य प्राप्त होते, निरोगी आयुष्य प्राप्त होते. आणि म्हणून सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला गरम पाणी देतो. का देतोय आपण? सूर्याचे सुंदर असे 12 नाव घेऊन अर्घ्य देतात. ती तिथी रथसप्तमी. हे सगळं जर केलं तर महापुण्य फलदायी तिथी म्हणजे ती कालची. आणि त्याच तिथीवरती आपल्या सद्गुरु सच्चिदानंद बालानंद महाराजांचा जन्मोत्सव. अहो भाग्यशाली आहात अल्लीपूरवासी.